नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका ट्रिपच्या ब्लॉगमध्ये. आणि ही ट्रिप नाही हो म्हणता म्हणता आम्ही फायनली ठरवली. कारण कोणाचं काहीतरी कारण होतं, कोणाचं काहीतरी कारण होतं, कोणी नाही म्हणत होतं, कोणी हो म्हणत होतं. पण आता सगळ्यांचं हो आम्हाला मिळालं आहे आणि आम्ही ट्रिप चालू केली आहे. आणि रात्री आम्ही 9-9:30 वाजता प्रवास चालू केला होता आणि ऑफिसच्या तिथेच आम्ही गाडी बोलवली होती आणि तिथूनच आम्ही प्रवास चालू केला. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्ही जेवून घेऊयात म्हटलं, खूपच उशीर झाला होता जेवायला. हॉटेल पूर्ण बंद होत आली होती आणि तेव्हा आम्ही जेवण करायला गेलो होतो. एक कसं बस आम्हाला त्यांची विनंती करून आम्हाला एक हॉटेल मिळालं. तर आम्ही रात्री जेवण केलं आणि नंतर प्रवास चालू केला. त्यानंतर आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलो. तेव्हा पण खूप रात्र झाली होती. पहाटेच्या 4-4:30 वाजले असतील तेव्हा आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो. पाहिलं तर मंदिर चालू नव्हती. मग म्हटलं थोडा वेळ बसून घेऊयात इथे आणि मंदिर चालू झाल्यानंतर दर्शन घेऊन पुन्हा आपण बीचला जाऊयात. आणि हा हरिहरेश्वरचा बीच आहे आणि हा इतका सुंदर, इतका स्वच्छ आहे मित्रांनो की काही बोलूच नका. इथून आम्ही निघालो कारण आम्हाला पुढे एक ठिकाणी जायचं होतं, कारण तिथे आम्ही बुकिंग केलं होतं आणि इथे पार्किंगला 150 रुपये घेतात गाडीच्या पार्किंग. त्यानंतर आम्ही मच्छी मार्केटला आलो होतो, कारण कोकणमध्ये येऊन जर मच्छी घावणे वगैरे नाही खाल्लं तर मग काय खाल्लं. तर मग आमच्या ग्रुपमध्ये ना खूप कमी लोक होती जे मच्छी खाणार होती, कारण खूप जण खाणार नव्हती आणि आम्ही 2-3 जणच होतो की ती मच्छी खाणार होतो. त्यामुळे आम्ही खूप थोडीशी मच्छी घेतली आणि ती करायला पण टाकली. आणि आम्ही आता दिव्यागारमध्ये आहोत आणि इथल्याच मार्केटमधून आम्ही मच्छी पण घेतली. हे मंदिर आहे, या मंदिराच्या पुढे बरोबर ते मार्केट आहे, मच्छी मार्केट. इथे तुम्हाला मच्छी घेऊन पण देतात आणि इथे सोलून पण देतात. आणि आम्ही तसंच केलं, इथूनच मच्छी घेतली आणि इथे सोलून पण घेतली. त्यानंतर आम्ही गेलो आणि मच्छी करायला दिली होती, कारण आम्हाला असं थाळी वगैरे नव्हती खायची, आम्हाला प्रॉपर करूनच खायचं होतं ते. आणि अजून एक मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथे मच्छी घेता तुम्ही त्याचे फक्त पैसे देता, पण जी मच्छी सोलून देतात त्यांना पण तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. हे काही लोकांना माहिती नसतं आणि नंतर ते मग वाद होऊन जातात, काही गैरसमज होऊन जातात. तर आमच्या समोर पण तिथे तसंच झालं. आम्हाला माहिती होतं की तिथे मच्छी घेतल्यानंतर जे सोलून देतात त्यांना एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. पण तिथे एक फॅमिली आली होती, त्या फॅमिलीला असं माहिती नव्हतं की मच्छी घ्यायची वेगळी आणि सोलून पण घ्यायची वेगळी, असे वेगवेगळे पैसे असतात. तर तिथे थोडीफार त्यांची भांडणं चालली होती. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की ते माशांचा लिलाव कसा होतो. पण किती येत आहेत काय माहिती. 1220, 1230, 1240, 1240, 50, 1260, 70, 1280, 90, 1300, 1320, 1330, 1340. आणि तुम्हाला इथे असे सुकट वगैरे बऱ्याच प्रकारचे वळलेले मासे असे मिळतात. याची तुम्ही भाजी वगैरे करू शकता घरी. आणि इथे आता आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो आहे. आणि या हॉटेलचं नाव पिंकिन असं काहीतरी आहे आणि हे खूप स्वस्तामध्ये मिळालं आम्हाला. त्यामुळे आम्ही याला बुक केलं होतं आणि हे खरंच चांगलं वातावरण वगैरे होतं आणि इथून बीच सुद्धा खूपच जवळ होतं, त्यामुळे आम्ही हे बुकिंग केलं. त्यानंतर आम्ही सगळेजण तयार झालो आणि निघालो बीचकडे जायला. आणि आम्ही सकाळी काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे आम्ही इथे पोहोचल्यानंतर नाश्ता वगैरे केला. तिथे थोडंसं थंड घेतलं, मी सरबत घेतलं होतं आणि माझ्या मैत्रिणींनी गोळा घेतला होता. आणि तुम्हाला माहितीये का राजस्थानकडे वगैरे, ते काही मला माहिती नाही की कुठे, पण आमच्या ग्रुपमध्ये ना एक मुलगी आहे, ती आहे राजस्थानची आणि त्यांच्या तिकडे ना आपल्या इकडे गोळ्याला गोळा बोलतात, आईस्क्रीमच्या गोळ्याला गोळा बोलतात, ते गोळ्याला गोटा बोलतात. तर तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का?
तर आता मस्तपैकी नाश्ता थंड वगैरे घेऊन झाला आहे आणि आता आम्ही जाणार आहे की राईड्स करण्यासाठी आणि मला राईड भरपूर आवडतात. आणि इथे भरपूर राईड होत्या आणि प्रत्येक राईडची वेगवेगळी किंमत होती. कोणाची 300 होती, कोणाची 400 होती. अशा वेगवेगळ्या किमती होत्या प्रत्येक राईडची. आणि आम्ही 3 राईड केल्या होत्या. ते आता तुम्ही बघा कोणत्या कोणत्या राईड केल्या आहेत. सिंगल फोटो घेऊन घे. मस्तपैकी आता आम्ही राईड केल्या होत्या आणि इतकं भारी वाटलं. मला तर राईड करायला खूप जास्त आवडतं. त्यानंतर आम्ही थोडेसे सुकट वगैरे घेतली. त्यानंतर आम्ही बीचवरती राईड वगैरे करून तिकडे फिरून वगैरे खूप थकलो होतो. तर म्हटलं आता जेवण करून घेऊयात आणि हे आहे आमचं जेवण. जेवण पण मस्त होतं. इथे आम्ही जेवण केलं होतं. आम्ही इथेच मासे करायला गेले होते. इथेच जेवण पण केलं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी सनसेटसाठी बीचवरती गेलो. तिथे चहा वगैरे पिला आणि त्यानंतर आम्ही थोडंसं मार्केटमध्ये फिरलो. मार्केटमध्ये खरेदी केली आणि नंतर आम्ही रूमवरती गेलो. आणि मित्रांनो, हा पहिल्या दिवसाचा पहिला व्लॉग आहे. दुसऱ्या दिवसाचा आणि तिसऱ्या दिवसाचा व्लॉग तुम्हाला वेगवेगळं येतील. दुसऱ्या दिवसाचा, तिसऱ्या दिवसाचा असे वेगळे वेगळे व्लॉग येतील. ते पाहायला तुम्ही विसरू नका. तोपर्यंत आणि आम्ही दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणार आहोत. त्यामुळे ते व्लॉग पण तुम्ही बघा आणि तुम्हाला कसे वाटतात माझे व्लॉग ते सांगा. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.